अरे शायद मेरे भाई की शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए दिन बाई ने उसे कॉफी प्यायला बोलावले है, कॉफी प्यायला बोलावले है. हे सत्या जरा थांब. भाई मी काय म्हणतो, तू कुठल्याच गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नको. हा भाई, अपोजिट गँगचा काही लफडा असेल ना तर आम्ही हँडल करू ना. ए पण भाई, तू त्या इंग्लिशचा टेन्शन घेतला पाहिजे ना. हा भाई, सत्या बोलतो तसं डीन बाईने जर इंग्लिश शिकायला बोलवलं असेल ना तर अजिबात मागे हटायचं ना. आपल्याला फाड फाड इंग्लिश येतं, तू ते बिंदास ठोकून. हा, आणि ते आपल्याला बोलल्या की बोलून दाखव मग. अरे मग काय सोपं आहे, नीट लक्ष देऊ नये. हे बघ, you see the whole system of the country is just the position of the hemoglobin in the atmosphere because we are sophisticated deterioration intoxication. आईच्या गावात बाईला चक्कर आली बाई, पाणी दे भाईला, भाईला पाणी. अरे थांब, माझ्या लेकराला कशाला छळताय. ए गब्बर, गाडी वळव. हे सगळं त्या सटवीमुळे होतं ना, तिकडे नाही त्याचं. गाडी वळव. गब्बर नाही, ओके झालं तर पाहिजे ना आपल्याला. बाई तू काय पण म्हण, पण डॉली बाईच्या समोर आपला वट राहायला पाहिजे. इज्जत महत्वाची आहे, ती जाता कामा नये. भाई नीट पाठ कर, नीट नीट लक्ष देऊन पाठ कर. सांग सुरुवातीपासून. You see यू सी the whole system ऑल सिस्टीम of the country ऑफ द भाई 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 भाई, अरे आपण ते फिल्म मध्ये बघितलाय, ते हिरोईनला भेटायला जाताना असा काय खाली हात जात नाहीत. ते काहीतरी गिफ्ट बिफ्ट घ्यायला पाहिजे ना. ए गब्बर थांब. ये भाई, ये बाय, ये बघ, ये बघ भाई, आपण हे घ्यायचा, हे आपण घेऊन जाऊ. हे बघ भाई, हे बघ, हे बघ भाई, तुला हे आवडलं काय? आपण लाल वाला घेऊ, म्हणजे कसा आहे ना एकदम भारी वाटेल. बाय, भारी कॅफे ए, तुम्ही इकडचं सांभाळून घ्या. भाई मी बाहेर थांबतो. चला पब्लिक, छावा छावी, चला, जागा लय गरम केली, इकडनं आता कल्टी मारायची. चला निघा पटकन, चला. ए मजनू, उठ ना, टेबल कर खाली. ए गब्बर, सत्या त्यांना नका त्रास देऊ. अरे प्रेमात आहेत ते, बसू दे ना. ए बसा बसा रे, टेन्शन नाही घ्यायचं. हा हे बाय, अरे भारी जागा आहे, इकडनं भारी व्ह्यू मिळेल, कमाल जागा आहे. हे चला चला निघा इकडनं, चला उठा. आम्ही ते बसलो ना आधीपासून. मग काय आरती करू का तुझी? सांगतोय ना उठा म्हणून. अरे काय चल ना, ऐकायला येत नाही का? चल निघ इकडनं. हा, ये बाय, बस तू इकडे बस. बाय, आपण काय करूया, हा टेबल एकदम असा भारी सजवूया. आपण फुलं वगैरे आणली ना, ती ठेवूया इकडे. कसा जकास, मी कसं दिसतो रे इथे? अरे तू कमालच दिसतो ना, सवाल आहे काय? ओके इकडे बस. असं म्हणते. आता कसं दिसतं? बाप दिसतोय बाई तू, बाप. झकास. या का, चल. ये. अरे भाई, भारी कॉस्ट्युम आहे रे तुझा. असाच लेडीजचा कच्चूम आहे का? हो आहे ना. आहे. हे कॉफी शॉप आहे ना? हे कॉफी शॉप आहे ना? अरे गुरी तुम्ही होय. अय्या बसा की. बसा ना. अरे गुरुजींसाठी काय ते थंड गरम घेऊन या. हा आता आणते.
नाही नको नको नको. अहो बरं ठीक आहे. काय म्हणताय तुम्ही कसे? तुमचं चालू दे, मी निघतो. हा हो निघतो काय? बसा तिकडे. आपण कशासाठी गेलोय तिकडे? हो हो आहे, लक्षात आहे लक्षात आहे. काय लक्षात आहे? काय गुरुजी काय काय झालं का तुम्हाला? हा तुमच्याशी वाट काय लागली आहे? अहो तुम्हाला घाम किती आलाय? ते मी झुंबा डान्स करून आलो ना म्हणून. हो डान्स बद्दल काय बोलताय? महत्वाची माहिती काढा. तुमची माहिती सांगा. हा माझी माहिती कशाला? अहो तुम्ही एवढा व्यायाम करता है ना, म्हणून तुम्ही आमचा झुंबा डान्स क्लास जॉईन करा. गुड सचिन, गुड गोईंग. येस मॅडम, येस थँक्यू मॅडम. एक मिनिट मॅडम. डॉली मॅडम तिच्या आता डॉली मॅडम पण डान्स करतात काय? हा तसं असेल ना गुरुजी तर आपण पण करणार. हा नाही नाही नाही. हो 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 मी पण जॉईन करणार आहे. त्या पण करतात, म्हणून तर तुम्ही पण डान्स क्लास जॉईन करा, म्हणून तुमचा फॉर्म भरतोय. पटापट माहिती सांगा. हा घ्या घ्या विचारा. मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन का घेतली ते विचारा. हा येस. तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन का घेतलं? गुरुजी ते काय आहे ते आपली ना आपली अशी इच्छा आहे ना की आपण डॉलीबाईं सारखा ना चांगले डॉक्टर व्हायचं. हा अरे देवा, म्हणजे तुम्ही पण छळणार? म्हणजे अहो केवढ्या स्ट्रिक्ट आहेत त्या, कोणाचंच ऐकत नाही, आपल्या आईचं सुद्धा ऐकत नाही. त्यांना कंटाळूनच त्यांचा नवरा पळून गेला असणार, दुसरं काय. व्हॉट नॉनसेन्स. काय गुरुजी तुम्ही काय बोलता? आपल्याला नाही असं वाटत. अहो कडक असले ना तरी चांगले आहेत डॉलीबाई. तुम्हाला काय माहिती हो त्यांच्याबद्दल? अहो केवढा राग करतात त्या तुमचा. माझं ऐका, बाईंच्या नादाला लागू नका. अहो त्यांचा मुलगा त्यांना कसं सहन करतो देव जाणे. काय अहो त्यांना पोर पण आहे? त्यांच्याकडे बघून वाटत नाही असं? अहो कसं वाटणार, एक साडी रिपीट करत नाही बाई एका वर्षात. डॉक्टर सचिन, तुमचं काय चाललंय? डोकं फिरलंय का तुमचं? तुम्हाला तिकडे कशासाठी पाठवले? त्यांची सगळी माहिती काढायला. तुम्ही माझी सगळी माहिती त्यांना दिली आहे. ओ गॉड. निघून या. सॉरी मॅडम, कॉफी पिऊ? एक्झिट आत्ताच आत्ता. हा निघतो मी निघतो बाय, मी निघतो. गुरुजी काय हॅलो आई, माझ्या सगळ्या मीटिंग्स ऍडजस्ट करून मी इथे कॉफी शॉप मध्ये बसले. अर्धा तास झाला. तुझा तो लाडका देवा अजूनही आलेला नाही. टार्झन बापू अजून आले नाहीत? अशक्य आहे. एक मिनिट थांब, मी तुला व्हिडिओ कॉल लावते. काय ग, तू एकटेच दिसतेस? हो मी तुझ्या एवढी फास्ट नाहीये, थांब ना. हे बघ माझ्या समोर तो 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 कोपरा दाखव, तो कोपरा. आई झालं समाधान? नाही. नाही म्हणजे आता आणखीन काय करू? आता उठून उभी राहा. इथे उभी राहा आता. आणि देवा अशी हाक मार. सिरियस? नाही नाही, मी नाही ओरडणार. आणि झालं ना, मी दाखवलं ना तुला. हे बघ, हे बघ 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 बघ, कोणीही नाहीये इकडे. कळलं? एवढंच करू शकते मी. नाहीतर असं कर, त्या कोपऱ्यात चालत जा सरळ. काय? जा जा जा.
तो माणूस बसलाय ना, त्याला फोन दे जरा. एक्सक्यूज मी, प्लीज जरा यांच्याशी बोलता. हॅलो. हाय. माझं एक काम कराल का? व्हाय नॉट. आता देवा अशी जोरात हाक माराल का? देवा. गप्पा बस. काही काय चाललंय तुझं? हे फोन. आय एम सो सॉरी. इट्स ओके. पण त्या पोल मधल्या मॅडमचा नंबर मिळेल का? देवा, ए बा, चल घरी जाऊ. किती वेळ वाट बघणार आहे तिची? हा भाई, अरे त्या मोनिका मॅडमचा काय फोन लागत नाहीये. केस डिसमिस करून टाक. आणि कॉफी शॉप पण बंद व्हायची वेळ झाली आता. नाही, जोपर्यंत डॉलीबाई इथे येत नाहीत आणि आपल्याबरोबर कॉफी पित नाहीत ना, तोपर्यंत आपण इथेच थांबणार. हा, एक्सक्यूज मी सर, तुम्हाला नाही पण आम्हाला घरी जायचंय. तुला माहिती सत्या, दादा तुम्ही घ्या दुकान बंद करायला, आम्ही बाहेर थांबतो. ठीक. आपल्याला खात्री आहे की डॉलीबाई इथे नक्की येणार. हॅलो, स्पीकिंग. व्हॉट? हा, हो हो, मीच येणार होते, पण काय झालं ग? आई, मी खोटं बोलले तुझ्याशी. ते देवाबरोबर कॉफी डेटवर जायचं होतं, तर मी त्याला मुद्दाम कुर्ल्याच्या सुपर मॉलला बोलवलं आणि मी परेलच्या सुपर मॉलला गेले. पण त्याचा फोनशी काय संबंध? कारण तो सिली मॅन आहे, तो अजूनही त्या मॉललाच थांबलाय माझी वाट बघत. नाईट ड्युटीला जे पोलीस असतात त्यांनी त्याला हटकले आणि मी तिथे खरंच येणार आहे का हे कन्फर्म करण्यासाठी पोलिसांचा कॉल होता. मी नाही डोंट बिलीव्ह दिस. तो अजून तिकडे काय करतोय? डॉली, तू खोटं बोललीस. त्याला फसवलंस आणि मलाही. ते सगळं नंतर, पण आत्ता तू तिथं जायला हवंस. तू तिथं गेल्याशिवाय तो तिथून हलणार नाहीये. कळतंय का तुला? जा आता, उशीर नको लावूस. प्रेम केले काय झाला हा गुन्हा? तिच्या आता डायरेक्ट कविता. कविता नाही, आरती. आरती नाव होतं तिचं. असंच चहाच्या टपरीवर मी तिला प्रपोज केलं होतं. मला ती म्हणाली, मी येईन पुन्हा, माझीच वाट बघ. अच्छा, म्हणून तुम्ही ते वाट बघताय होय? हो, ऑन ड्युटी 24 तास. हे बघ, या फंद्यात पडू नकोस. अरे माझ्याकडे बघ, तेव्हा ना पोलीस इन्स्पेक्टर झालो असतो, पण काय करणार, नादच खुळा. अहो, त्या खरंच आल्या नाहीत का? नाही, आणि त्या बाई येणार नाहीत. तू पण घरी जा. हा, नको या फंद्यात पडू. डॉलीबाई, गप्प बसा. माझं नाव डॉली नाहीये. काय चालवलंय काय तुम्ही? हा, इथे इतक्या उशिरापर्यंत कोण थांबतं? पोलीस मला रात्री अपरात्री फोन करतायत. हे बघा डॉलीबाई, माझं नाव डॉक्टर मोनिका श्रीखंडे, कळलं? ते काही असू द्या हो. अहो बिचारा
हा किती चांगला पोरगा आहे. अहो केव्हापासून तुमची वाट बघतोय. नाही अहो झाली असेल एखादी चूक, पण ती पदरात घ्या. हो शेवटी जगात फक्त प्रेमच खरं आहे. हो शट अप. आय मीन तुम्ही पोलीस आहात म्हणून मी तुमचा खरं तर रिस्पेक्ट करते. तुम्ही गेलात तरी चालेल. येतो. डॉलीबाई आपल्याला खात्री होती की तुम्ही येणार म्हणून. आता तुमच्या कामामुळे थोडा लेट झाला असेल, पण काय पण प्रॉब्लेम नाही. डॉलीबाई तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. तुमचं गिफ्ट. एवढी हे बघा, मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, आता परत सांगते. प्लीज माझ्यासाठी एक काम करा. आता इथून निघून जा. डॉलीबाई असं कसं? तुम्हीच तर आपल्याला बोलवलं ना ते कॉफी टाकायला. कॉफी टाकायला? हा हे बघा, असं काही नसतंच. कॉफी प्यायची असते. तेच ते. आणि तसंही रात्री 2 वाजता आता कुठे आपल्याला कॉफी मिळणार आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या घरी जा, मला माझ्या घरी जाऊ दे. ओके? डॉलीबाई जिथे देव असतो ना तिथे सगळं काही असतं. फुलं बरी आहेत ना? हो. नाही आपल्याला डालभात लय आवडतं ना, म्हणून त्या रंगाचे. तुम्ही ते आपल्याला निघायचं? नाही नाही कॉफी कॉफी घेऊ ना. क्या रात्री कॉफी मिळेल? हो हो हो. तुम्ही आपल्याला का बोलवलं होतं? मी हा काम होतं. मग झालं. झालं. कॉफी. तो कॉफी घे ना. कॉफी हो. कॉफी घे. बरी आहे ना कॉफी? हो. बोल. आई आई निघायचं? डॉलीबाई एवढ्या रात्री तुम्ही बाई माणूस एकट्या? नाही नाही आपण येणं तुमच्या बरोबर. हा येताना मी एकटीच आले होते. आणि तसंही मला कोणाची गरज नाहीये. मी स्वतःची काळजी घेऊ शकते.
दादा तुम्ही काय काळजी करू नका, काय काळजी करू नका. घाबरू नका तुम्ही, त्या दिसतात तशा पण काय नाही करणार ते. हा तुम्ही सोय जा. हा काय काळजी करू नका. सोय झालं ना? काय डॉली बाई, हा कशाला घाबरवलं बिचारायला.